पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता जर तुम्ही पण राज्यामध्ये राहून पीक विमा भरलेला असेल तर आता तुम्हाला पण दिलासाचा मिळणार असून तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर या ठिकाणी आलेली आहे. जे आपण शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठळक बातमी या ठिकाणी आली असून आता त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर या ठिकाणी आली असून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा देखील भरला होता त्या शेतकऱ्यांना आता खूप मोठा दिलासा मिळणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी पीक विमा भरला नाही तर लवकरात लवकर त्यांनी देखील पीक विमा भरून टाकावे, जेणेकरून तुम्हाला समोरच्या टप्प्यामध्ये हप्ता देखील टाकण्यात येईल. आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता त्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता त्यांच्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला असून आता तुम्हाला पण पीक विमा योजनेचा जो दुसरा टप्पा बाकी होता तो दुसरा टप्पा देखील टाकण्यात येणार असून तुम्हाला देखील या ठिकाणी हा दुसरा टप्पा टाकण्यात येणार आहे. पीक विमा जर तुम्ही पण भरला असेल, पीक विमा जर तुम्ही पण ऑनलाईन केलेला असेल, ऑनलाईन या ठिकाणी पीक विमाची रक्कम या ठिकाणी सरकारला टाकली असेल तर आता तुमच्यासाठी देखील आली मोठी आनंदाची बातमी. आता तुम्हाला देखील मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार असून पीक विमा भरलेल्या पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठळक आणि होणार आहे. कारण की आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना आता पीक विमा देखील मिळणार आहे. फक्त यामध्ये काही महत्त्वपूर्ण तुम्हाला अपडेट सांगण्यात आलेला आहे, काही महत्त्वपूर्ण बातमी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्या बातम्या तुम्हाला पूर्णपणे ऐकायच्या आहे, जेणेकरून तुम्ही पण अडचणीत पडणार नाही, तुम्ही पण अडथळ्यामध्ये पडणार नाही. बऱ्यापैकी शेतकऱ्यांना हा जो दुसरा टप्पा आहे हा दुसरा टप्पा या ठिकाणी लेट होत आहे. काही शेतकऱ्यांना हा हप्ता या ठिकाणी उशिरा मिळण्याची संभावना आहे. त्यासाठी तुम्हाला काही कामे करायची आहे, काही तुम्हाला या ठिकाणी प्रक्रिया करायची आहे, जेणेकरून तुम्हाला पण हा हप्ता पूर्णपणे लवकरात लवकर मिळून जाईल, जेणेकरून तुम्हाला पण या हप्त्याची प्रतीक्षा जास्त दिवस करावी नाही लागणार. आता पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा टाकण्यात येणार आहे. दुसरा टप्पा या ठिकाणी हप्ता चालू देखील करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हप्ता वितरणाला सुरुवात देखील करणार असून शेतकऱ्यांना आज, उद्या, परवा आणि 13 म्हणजे 4 दिवसामध्ये पीक विमाचा दुसरा टप्पा मिळून जाणार आहे. पण जर तुम्हाला या 4 दिवसामध्ये पीक विमा मिळाला नाही तर समजून जा तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे आणि काही महत्त्वाचे या ठिकाणी अटी टाकण्यात आल्या असून तुम्हाला त्या पूर्णपणे करावे लागणार. काही महत्त्वाचे कामे देखील तुम्हाला पूर्ण करावे लागणार. जर तुम्ही पण पीक विमा भरला आणि तुम्हाला पण या 4 ते 5 दिवसामध्ये किंवा या आठवड्यामध्ये पीक विमा आला नाही तर तुम्हाला काही मुद्दे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. ते कामे तुम्हाला करणं महत्त्वपूर्ण या ठिकाणी ठरणार असून जर तुमचे पण ते कामे किंवा तुमचे पण हे मुद्दे या ठिकाणी अधुरे असतील तर तुम्हाला पण ते लवकरात लवकर जाऊन पूर्ण देखील करावे लागणार. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विमा लाभार्थ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी अपडेट देऊया आणि काही महत्त्वपूर्ण ज्या घोषणा झालेल्या आहे ज्या घोषणेच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी सांगायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. अर्धवट बघू नका. महत्त्वपूर्ण असा अपडेट या ठिकाणी आलेला असून आता तुम्हाला पण पीक विमा जर लवकरात लवकर पाहिजे असेल, तुम्हाला पण वाटत असेल की पीक विमा तुम्हाला पण लवकरात लवकर मिळणं गरजेचं आहे आणि तुम्हाला पण तो हप्ता लवकर आला पाहिजे, काही अडचण झाली नाही पाहिजे आणि तुमचा हप्ता लांबणीवर गेला नाही पाहिजे, यासाठी काय करायचे तर त्यासाठी काही कामे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. ते कामे सुद्धा तुम्हाला करायचे आहे. जर तुम्हाला पण हप्ता लवकरात लवकर घ्यायची इच्छा असेल किंवा तुम्हाला पण वाटत असेल की आपला हप्ता लांबणीवर गेला नाही पाहिजे तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून काही मुद्दे आपण बघणार आहोत. सरकारच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण असं अपडेट या ठिकाणी आलेलं आहे. ते महत्त्वपूर्ण अपडेट आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, कारण की आता या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण या ठिकाणी माहिती या ठिकाणी देण्यात आली असून आता ही माहिती पूर्णपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका. तर चला अपडेटला सुरुवात करू. महत्त्वपूर्ण अपडेट कोणकोणतं आहे ते पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. तर चला सुरुवात करू देखील महत्त्वाच्या अपडेटला. तर चला वळूया त्या महत्त्वपूर्ण अशा अपडेटला. पीक विमा मोठी बातमी समोर आली. पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ बघणं खूप महत्त्वाचं या ठिकाणी आहे. आता जर तुम्ही पण पीक विमा योजनेचा फॉर्म अर्ज केलेला असेल, फॉर्म भरलेला असेल तर हा व्हिडिओ बघणं तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी ठरणार आहे. तुमच्यासाठी एक मोठी निर्णय घेण्यात आला असून तुमच्यासाठी हा निर्णय एक मोठा दिलासादायक निर्णय ठरू शकतो. कारण की आता पीक विमा तुम्हाला देखील मिळू शकतो. पण काही तुम्हाला या ठिकाणी अटी या ठिकाणी पूर्ण कराव्या लागणार, काही महत्त्वाची कामे देखील पूर्ण करावी लागणार. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून ते महत्त्वपूर्ण असे कामे पूर्णपणे आपण बघूया. कोणते असणार ते महत्त्वपूर्ण कामे आणि ते तुम्हाला काय करावे लागणार तर तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार. पण यामध्ये आता पूर्णपणे महाराष्ट्राला हा निधी न देता फक्त आता या ठिकाणी या
15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी हप्ता मिळणार आहे आणि त्यानंतर काही प्रतीक्षेनंतर मग पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार. म्हणजे आता अर्थ असा झाला की या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधी हप्ता मिळणार, मग बाकींच्या शेतकऱ्यांना देखील मिळणार आहे. तर चला ते 15 महत्त्वाचे जिल्हे कोणते आहे ते पूर्णपणे यादी